वेळ रात्री 12:40 मुंबई लोकलच्या पश्चिम मार्गावरील गोरेगाव स्टेशनवरून एक महिला ट्रेनमध्ये चढली आणि ट्रेनमध्ये चढताच तिने जीवाच्या आकांताने आक्रोश सुरू केला। मदतीचा धावा ऐकून यावेळी ट्रेनमध्ये असलेला एक तरुण चटकन या महिलेच्या पाशी पोहोचला, मात्र समोर अशी परिस्थिती होती की त्याच्या मनात असूनही त्याला पटकन मदत करणं शक्य नव्हतं। या महिलेला रात्री 12:40 वाजता प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या आणि तिच्या समोर होता कुठलाही अनुभव नसलेला, वैद्यकीय शिक्षणही न घेतलेला, मात्र मदतीसाठी तत्पर असलेला एक तरुण। या तरुणाने लगेचच प्रसंगावधान दाखवत ट्रेनची इमर्जन्सी चेन खेचली आणि ट्रेन गोरेगाववरून पुढे आल्यामुळे राम मंदिर स्थानकामध्ये येऊन थांबली। या महिलेला पटकन ट्रेनमधून बाहेर काढण्यात आलं, मात्र समोर तरीही एक पेच होता की या महिलेला या त्रासातून मुक्त करायचं कसं। यावेळी या तरुणाने केलेल्या एका कृतीने एका आई आणि एका बाळाला एक नवसंजीवनी दिली आहे आणि आता या तरुणाच्या कृतीचं आणि त्याला मदत करणाऱ्या काही हातांचं समाज माध्यमावरती प्रचंड कौतुक होते। ही कौतुकास्पद कामगिरी नेमकी काय होती? काल म्हणजेच बुधवारी 15 ऑक्टोबर 2025च्या मध्यरात्री गोरेगाव ते राम मंदिर स्थानकादरम्यान नेमकं घडलं काय याचा संपूर्ण आढावा आणि या व्हायरल व्हिडिओची कहाणी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहताय लोकसत्ता। प्राप्त माहितीनुसार 15 ऑक्टोबर 2025च्या मध्यरात्री 12:40 गोरेगाव स्थानकामधून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका महिलेला अचानक एकाएकी प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या। या महिलेने ट्रेनमध्येच मदतीसाठीचा आक्रोश केला। मदतीसाठी तिने अनेकांना बोलावलं। दुर्दैवाने त्यावेळी फार जणांनी तिची मदत केली नाही, मात्र सुदैवाने या ट्रेनमध्ये माणुसकी शिल्लक असलेला एक तरुण होता। या तरुणाचं नाव म्हणजे विकास बेद्रे। हा तरुण लगेचच या महिलेच्या मदतीसाठी धावून आला। त्याने ट्रेनची इमर्जन्सी चेन खेचली आणि त्यानंतर जेव्हा ही ट्रेन राम मंदिर स्थानकामध्ये जाऊन थांबली तेव्हा त्याने या महिलेला ट्रेनमधून बाहेर काढलं। मात्र इथे आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न होता। वेळ रात्रीची असल्याने या महिलेला लगेचच रुग्णालयामध्ये घेऊन जाणं शक्य नव्हतं। एकतर हा सगळा प्रकार रेल्वे स्थानकामध्ये घडत असल्याने तात्काळ वैद्यकीय मदत मिळवणं सुद्धा शक्य नव्हतं आणि या पेचात अडकलेल्या तरुणाने शेवटी आपलं प्रसंगावधान दाखवत आपल्या एका डॉक्टर मैत्रिणीला कॉल केला। विकास बेद्रे या तरुणाने मध्यरात्रीच्या वेळी डॉक्टर देविका देशमुख या आपल्या एका मैत्रिणीला कॉल लावल्यावरती सुदैवाने डॉक्टर देशमुख यांनी सुद्धा माणुसकीच्या नात्याने मध्यरात्री आलेल्या या कॉलला प्रतिसाद दिला। त्याने ही संपूर्ण परिस्थिती आपल्या मैत्रिणीला म्हणजेच डॉक्टर देशमुख यांना सांगितली आणि त्यानंतर अगदी एखाद्या चित्रपटासारखा भासावा असा प्रकार मुंबई लोकलच्या राम मंदिर स्थानकामध्ये घडला। डॉक्टर देशमुख यांनी आपला मित्र विकास बेद्रे या तरुणाला प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया अगदी स्टेप बाय स्टेप समजवली आणि कुठलाही वैद्यकीय अनुभव नसताना, शिक्षण नसताना या तरुणाने रात्रीच्या वेळी या महिलेची मदत करत आपल्या मैत्रिणीने समजावलेल्या सगळ्या टप्प्यांचं पालन करत रात्री राम मंदिर स्थानकावरती ही प्रसूती केली आणि यानंतर या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला। रात्री 1:15 वाजता हा सगळा प्रकार घडल्यावरती यावेळी ज्या महिलेने या गोंडस मुलीला जन्म दिला होता त्या महिलेच्या मदतीसाठी आणखीनही बरेच जण सरसावले होते। मात्र ज्या पद्धतीने विकास बेद्रे या तरुणाने धैर्य दाखवत, संयम दाखवत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या माणुसकीच्या नात्याने कुठलाही अनुभव नसताना केवळ प्रसंगावधानाच्या आणि आपल्या मैत्रिणीच्या मदतीच्या बळावर या आईचा, या बाळाचा जीव वाचवला, त्याच्या या कृतीचं सर्व स्तरावरून प्रचंड कौतुक होते। ही कौतुकास्पद कामगिरी केल्यानंतर या महिलेला आणि तिच्या मुलीला तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात सुद्धा हलवण्यात आलं आणि आता जी माहिती समोर येते त्याच्यानुसार ही महिला आणि तिचं बाळ हे दोन्हीही सुखरूप आहेत। विकास बेद्रे हा तरुण आणि डॉक्टर देविका देशमुख यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानाबद्दल त्यांचं आता कौतुक होतंय। नेटकऱ्यांकडून सुद्धा या दोघांचंही प्रचंड कौतुक होतंय आणि हा व्हिडिओ सुद्धा सध्या समाज माध्यमावरती प्रचंड व्हायरल होतोय। आम्ही ज्या व्हिडिओबाबत आपल्याला सांगतोय तो सध्या @मंजित या अकाउंटवरून इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता आणि त्यानंतर हा व्हिडिओ अनेक माध्यमांमधून व्हायरल झालेला आहे। या व्हायरल व्हिडिओ मागची ही कौतुकास्पद, अभिमानास्पद आणि माणुसकीचं दर्शन घडवणारी कहाणी आपल्याला आवडली असेल अशी अपेक्षा। आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। त्याच पद्धतीने या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आणखीन एक जे मत मांडलंय ते म्हणजे मुंबई लोकलमधून वारंवार भांडणाचे व्हिडिओ समोर येत असतात, पण मुंबई लोकल ही खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी आहे। इथे जीवाला जपलं जातं, जीवाला बळ दिलं जातं। या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेबाबतची आपली प्रतिक्रिया सुद्धा आपण कमेंटमध्ये नक्की कळवू शकता। हा व्हिडिओ
व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा आणि असेच व्हायरल व्हिडिओज आणि त्यांच्या मागची खरी कहाणी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.